नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये ज्यावेळी घेतलेला प्रवेश आपण रद्द करतो, त्यावेळी जी काही तुम्ही फी भरलेली असणारी आहे, ती फी तुम्हाला किती माघारी मिळते, त्यासाठी काही शासनाचे नियम आहेत. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही प्रवेश घेतलेला असेल, त्या दिनांकापासून बरोबर 20 दिवसापर्यंत जर तुम्ही प्रवेश रद्द केला, तर 5% तुमची रक्कम ही रिड्यूस केली जाते आणि तुम्हाला रक्कम परत दिली जाते. जर तुम्ही प्रवेश घेतलेल्या दिनांकापासून 40 दिवसामध्ये प्रवेश जर तुम्ही रद्द केला, म्हणजे तिथून 21 नंतर पुन्हा पुढचे 40, म्हणजे टोटल 40 दिवसामध्ये जर तुम्ही प्रवेश रद्द केला, तर 10% रक्कम रिड्यूस करून तुम्हाला ती फी दिली जाते. पण 40 दिवसानंतर म्हणजे 41व्या दिवशी तुम्ही प्रवेश घ्यायला गेला समजा, तर मग मात्र तिथं तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी परत केली जाणार नाही. त्यामुळं जे पालक किंवा विद्यार्थी प्रवेश रद्द करत आहेत, त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जमा केलेले डॉक्युमेंटसुद्धा तुमच्याकडं घेणं तितकंच ते गरजेचं असणार आहे. म्हणजे शालेय शुल्कमध्ये फी किती कपात करून आम्हाला मिळते, हे बऱ्याच पालकांना माहिती नसतं. ते माहीत असावं. किंवा काही पालक म्हणते, सर आम्हाला फीचं काही घेणं देणं नाही आहे, आम्हाला प्रवेश रद्द करायचा आहे. पण तसं करू नका. चांगल्या सवयी लावा, वाईट सवयी अजिबात लावू नका. तुमच्याकडं भले पैसा असेल, पण सवयी लावू नका. म्हणजे जी रीतसर फी कट होऊन मिळणारी आहे ती घ्या. म्हणजे एकानं सवय लावली, तर पुढं त्याच पद्धतीनं त्या लोकांना सवय लागली असेल आणि अडचण दुसऱ्याशी आपण करायचं काही कारण नाही. म्हणजे फी कपात किती होऊ शकते हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मला वाटतं आपल्याला नीट समजलं असेल. आपण इथं थांबूया. धन्यवाद.